आज आम्ही निघणाव कपार भवानी माताना दर्शन घेवाला। मग तट पोचनाव गाड्या लाई दिद्यात आणि पहिली पायरीला मग आईने दिवा लावा। मग तटलं सगळ्याशी आम्ही दर्शन बिर्शन घेता आणि चढायला सुरुवात करी। मग आज आई मै काय आपल्या केशव काका आणि फॅमिली सहित आम्ही येलो होता। मग चढनाव आणि वर पोचनाव ते तट एक मोठा पत्राचा शेड तयार करेल आणि तटला वातावरण एकच नंबर थंड वातावरण होता। तरी इकडं अजून पाणी पडलेलं नाही। मग तट जुना काळा एक मस्त मोठा पाणी ना कुंड। मग तट आम्ही सगळ्याशी हात पाय धवात आणि मग दर्शनला एंट्री करी। मग सगळं आम्ही मजार पोचनाव तर मजार तट बरीच गर्दी होती। मग तेवढी गर्दी कमी होईनी आणि मग मस्त माताना दर्शन घेता आणि मग बाहेर वनाव। मग आपण नारळ होतात। मग आपल्याला नारळ तट भेटाडी घेतात। मग आपला केशव काकाने आपला नारळ पहिला नारळ फोडा तर नारळ फोडा तर त्यानं डायरेक्ट नारळ उभाच निघणार। मग सगळ्याशी आम्ही प्रसाद खादा। काही ठिकाणकडं तर आपण मुल्हेर पायी 4 किंवा 5 किलोमीटर लाग तर मग मुल्हेर पायी आपण हरणबारी धरणकडं जो रस्ता लाग तो रस्ताला निघाना। मग तट आपल्याला एक पाटी लायलं रस्ताला कपार भवानी म्हणून। मग तट आपण फिराना आणि पहिला आपल्याला गाव लागत म्हणजे जामोटी गाव। जामोटी गाव पायी काय नाही 1 किंवा 1.5 किलोमीटर आपल्याला कपार भवानी माताना मंदिर लाग। पहिला कोण कोण येलं त्याने आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि ज्याला येवा नावा त्याने आता 8 पुढे आता जवळ पाणी पडेल तर 8ला येणार। वातावरण खूप वेगळाच राहील।